नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या व्हिडिओज आहेत ते रोज येत असतात. अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्याच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथं सर्वात इथे VPN असेल ते इथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला आहे तिथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्याची जी लेअर आहे ती 30 सेकंदपर्यंत इथं करून घ्या. त्यानंतर परत त्याच्या सुरुवात लिहून जायचं. परत व्हिडिओमध्ये जाऊन ॲडवरमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा इथं बिटवाला इथं व्हिडिओ दिला तिथं ॲड करून ह्याचा जो काय ऑडिओ असेल तो सर्वात आधी इथं एक्स्ट्रा इथं करून घ्या. इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर तर आपल्या काय करायचं, बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर आता मी इथं स्प्लिट करून घेतो. आता बिट 2 वरती जिथे आपल्या इथे येऊन जायचं, बिट 2 वरती इथं आल्यानंतर आपल्या जो इमेज असेल तो ते स्प्लिट करायचा आहे. परत बिट 3 वरती येऊन इथे स्प्लिट करा. परत बिट 4 वरती येऊन इथे स्प्लिट करा. परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करा आणि त्यानंतर परत बिट 6 वरती येऊन स्प्लिट करा. परत नंतर जे ते तर मित्र, तुम्ही अशा प्रकारे इथे जेवढे काय बिट असेल तर त्या बिटनुसार त्या इमेज जे असतील ते स्प्लिट करा. त्यानंतर आपला जो बिटवाला व्हिडिओ होता त्याला सुद्धा इथे तुम्ही डिलीट करून टाका. त्यानंतर आपल्या इथं जे ते ह्या इमेजेसला ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथे आता आपल्याला अप्लाय करायचे आहेत. आता ओके, तर मित्रांनो, आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं आहे. ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या मेनूवरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ॲनिमेशनमध्ये इथं गेल्यानंतर आपल्या सुरुवातीला जे इथं इफेक्ट भेटेल मित्रांनो, तर तो आपल्या इथं अप्लाय करायचा. म्हणजे सॉरी मित्र, ॲनिमेशन फेड इज इन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून ॲडजस्टमेंटवर त्याची जी आहे ती बरोबर त्या इमेज पुरती करून घ्या. जर का तुम्हाला झाली नसेल तर खाली तिथे टाइमलाईन जिथे दिसत आहे तिथे फुल. त्यानंतर आपल्या इथं सेकंड इमेज होती जिथे आपल्या इथे क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या कॉममध्ये येऊन इथं स्टेट्स अँड डिसॉर्ट हा जो अप्लाय करा. परत नंतरच्या इमेज होती आणि आपल्या परत इथं ॲनिमेशनमध्ये येऊन इथं रॉक हॉरिझॉन्टल हा जो ॲनिमेशन होतो इथं द्या. त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेज होती येऊन जायचं. परत आपल्या इथं रॉक वर्टिकल हा जो ॲनिमेशन होतो इथं द्या. परत नंतरच्या इमेज होती येऊन आपल्या इथं कॉम्बोमध्ये येऊन जायचे आणि त्यानंतर एम्प्लिफिकेशन हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या आपल्या इमेज होती येऊन आपल्याला परत जे ते इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्लाइड अँड व्ह्यू हा जो ॲनिमेशन होतो इथं अप्लाय करा. परत नंतरच्या इमेज होती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं अशा प्रकारचा एक डिझॉनंट स्लॅम अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत शेवटची इमेज होती नाव आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं लाईट प्लस अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. तर ॲनिमेशनचं इथं काम झालं. आता त्यानंतर आपल्या इथे इफेक्ट द्यायचे. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्या जिथे काय करायचं, सुरुवातीला येऊन जायचे. त्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथं स्लो पी ब्रश अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्या कोण ॲडजस्टमेंट वरती इमेज तिथे करून घ्या. परत सुरुवातीला येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. परत पार्टीच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या इथे एक म्युटेड फ्लिकर अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्या कोण ॲडजस्ट न करता इमेजवरती करून घ्या. परत नंतर आता आपल्या इथे सेकंड इमेजवरती येऊन जायचे. सेकंड इमेजवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक इफेक्ट भेटेल रिजनल, जे ते रिजनल कलरिंग. तर तो इथं आपल्या कोण ॲडजस्टमेंट 2 इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक वेस्टर्न ॲक्शन अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो आपल्या कोण ॲडजस्टमेंट वरती इमेजमध्ये इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या जे इथं काय करायचं मित्रांनो, इमेजवरती येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये BW ब्रशेस अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्या कोण ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत इथं करून घ्या मित्रांनो. आणि त्यानंतर आपल्या परत स्वतः लिहून जायचं. परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारचा पिन जे टेक्स्ट दिला आहे तिथे ॲड करून व्हिडिओच्या एंडपर्यंत त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती इथं करून घ्यायची आणि तुम्हाला त्याची साईज वगैरे कमी जास्त करून तुम्हाला हवं तिथे इथे सेट करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला व्हिडिओ आहे तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे जो आपला व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होण्यासाठी इथे सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र, आपले जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच होते. व्हिडिओ आवडल्यास एवढं लाईक आणि करा मित्रांनो. तर मित्र, अजून जे आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र, भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.